श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 267। वसिष्ठ पुढे म्हणाले, चित्ताचा उपशम झाल्यावर चैतन्याचे ठाई विषयभाव न राहता ते सर्वत्र सम असते. शास्त्र, विचार आणि स्वानुभव यांच्या योगे योगी हे जाणतो. असा साक्षात्कारी योगी जागृत, स्वप्न किंवा सुषुप्ती यातील कोणत्याही अवस्थेमध्ये व्यवहार करीत असला किंवा समाधी अवस्थेमध्ये मग्न असला तरी तो तुर्यवान असे समजले जाते. सुषुप्तीकाली सौम्य झालेले प्राण जेव्हा चंचल होतात तेव्हा जीवधातू चलित होतो आणि भोगानुकूल संस्कारांचा बोध झाल्याने जीवसंवित चित्तरूपाने उदय पावते. मग स्वप्न दर्शनाला प्रारंभ होतो. स्वप्नामध्ये जीव आपल्या ठिकाणी असलेले जगज्जाल भाव अभाव रूपांनी पाहत असतो. जीवधातू जेव्हा प्राणवायूने क्षुब्ध होतो तेव्हा तो मी आहे असे पाहतो. संस्कारांना अनुसरून जीव आतल्या सर्व वासना चमत्कारांचे अनुभव बाहेर असल्याप्रमाणे घेत असतो. जीवधातू क्षुब्ध होऊनही वृत्तीरूपाने इंद्रियातून बाहेर येत नाही आणि आतमध्येच सगळे अनुभव संविदेमुळे घेत असतो. त्या स्थितीला स्वप्न स्थिती म्हणतात. तो जीव प्राणवायूने आणखी शुद्ध होऊन वृत्तीरूपाने इंद्रियांद्वारा बाहेरचे जग पाहू लागतो तेव्हा त्या स्थितीला जाग्रत स्थिती म्हणतात. म्हणून रामा, जाग्रदादी भेदांनी विस्तार पावलेल्या मिथ्या जगासंबंधी तू सत्यत्व बुद्धी धारण करू नकोस. कारण अशी बुद्धी त्रिविध ताप जन्म मरणे प्राप्त करून देते. रामा, मनस्वभावाचे ज्ञान होण्यासाठी जाग्रदादी अवस्था समजून घ्याव्या लागतात. अंतःकरण जी दृढ भावना करते ती स्थिती त्याला प्राप्त होते. भाव अभाव आणि ग्रहण त्याग या दृष्टी मनःकल्पित आहेत. त्या सत्य आहेत असे म्हणता येत नाही आणि असत्य आहेत असेही म्हणता येत नाही. तर त्या मनाच्या चांचल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या आहेत असेच मानावे लागते. मन व्यष्टी समष्टी रूप असून व्यष्टी रूपाने ते भ्रम उत्पन्न करते आणि समष्टी रूपाने तेच जगाचे उपादान कारण बनते. मन हाच पुरुष आहे. म्हणून रामा, तू त्याला चांगल्या मार्गाला लाव. एकदा का मनाचा जय झाला म्हणजे सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील. शरीरच जर पुरुष असता तर महाबुद्धिमान शुक्र जन्म मरणरूप भ्रम परंपरेमध्ये कसा सापडला असता. म्हणजेच चित्त पुरुष असून शरीर हा चित्ताने कल्पिलेला घटासारखा एक आकार आहे. कारण चित्त ज्या रूपाचे चिंतन करते त्या आकाराला ते प्राप्त होते. म्हणून तू आत्मस्वरूपाचे अनुसंधान कर म्हणजे ते स्वरूप तुला प्राप्त होईल. जिकडे मन जाईल तिकडे शरीर व इंद्रिय जातात. जिकडे शरीर जाईल तिकडे मन जाईलच असे मात्र समजू नकोस. शरीर मनाच्या अधीन आहे परंतु मन शरीराच्या अधीन नाही. यास्तव तू मन आत्मतत्वाच्या साक्षात्काराकडे वळव आणि असत्य अशा देहादिकांचा मनाने त्याग कर. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.